जर आपण या पद्धतीने गव्हाच्या पिठाचा केक बनवला तर वाटणारच नाही की हा आपण गव्हाच्या पिठाचा केक बनवलेला आहे। तर त्याच्यासाठी मी इथे एक केक टीन घेतलेला आहे। 1 किलोचं केक टीन आहे ते। तर मोठ्या साईजचा केक बनवते त्याला व्यवस्थित आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तर तूप लावा किंवा तेल लावलं तरीही चालेल। तर केक टीन सगळ्यात अगोदर तयार करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। केक टीन नसेल तर तुम्ही याच्याऐवजी एखादं स्टीलचं भांडंसुद्धा वापरू शकता। तर त्याच्यानंतर इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप साखर घालायची आहे। तर याच्यामध्ये सगळ्या वस्तू आपण टाकणार आहोत। तर इथे मी 5 अंडी घेतलेली आहेत। ही मी गावरान अंडे वापरते आहे, त्याच्यामुळे 5 घेतलेली आहेत। तुम्ही बॉयलर अंडी वापरणार असताल तर 4च अंडी घ्यायची, ते साईजला मोठे असतात आणि जे बॉयलर अंडी गावरान अंडी असतात ती खूप छोटी असतात, त्याच्यामुळे आपण जास्त प्रमाणात वापरलेली आहेत। तर सगळे अंडे आपल्याला फोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत। बऱ्याचदा अंडे खराब निघतात, त्याच्यामुळे एक एक अंडं मी इथे वाटीमध्ये फोडून परत भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे परत मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। याची एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघा। तर हे मिक्सरला फिरवलेलं आहे, मस्त रंग आलेला आहे। याच्यामध्ये आपण गावरान अंडी वापरली आहे, त्याच्यामुळे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे। हे एक आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे 3/4 कप वितळलेलं तूप घालायचं आहे बघा। तर 3/4 कप म्हणजे किती, अर्ध्या कपापेक्षा थोडंसं जास्त आणि 1 कपाला थोडंसं कमी एवढं आपल्याला वितळलेलं तूप घालायचं आहे। जर तुम्ही घट्ट तूप घातलं तर तुपाचं प्रमाण जास्त होऊ शकतं, त्याच्यासाठी आपल्याला ते वितळून घालायचं आहे। त्याच्यानंतर इथे आपण व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे, 1 टीस्पून याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्स टाकायचा आहे। जेव्हाही आपण अंड्याचा केक बनवतो तेव्हा व्हॅनिला एसेन्स टाकायचा, म्हणजे त्याचा वास येत नाही। हा केक आपण मायक्रोवेव्हमध्ये बेक करणार आहोत, त्याच्यासाठी आपल्याला कन्व्हेक्शन मोडवर मायक्रोवेव्ह 180 डिग्री सेल्सिअसवर प्रीहीट करायला ठेवायचं आहे। बाकीची तयारी करेपर्यंत आपला मायक्रोवेव्ह आहे तो प्रीहीट होऊन जातो। तर प्रीहीट करायला ठेवल्यानंतर हे मिक्सर आहे मी परत व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे। तर मी हे चाळून घेतलेलं आहे। जर तुम्हाला एवढ्या मोठ्या साईजचा केक बनवायचा नसेल तर जे मेजरमेंट सांगितलेले आहे त्याचे तुम्ही अर्धेसुद्धा घेऊ शकता आणि केक बनवू शकता। तर याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 टीस्पून बेकिंग पावडर टाकायची आहे। 2 कप गव्हाचं पीठ आहे, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला 2 टीस्पून बेकिंग पावडर लागणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला 1 टीस्पून याच्यामध्ये सोडासुद्धा घालायचा आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर जर बॅटर घट्ट वाटलं तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकायचं आहे। मला थोडं घट्ट वाटत होतं म्हणून याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून इथे दूध टाकलेलं आहे। जशी गरज वाटेल तसं याच्यामध्ये तुम्ही थोडं थोडं दूध टाकू शकता। या पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये भरपूर अशी टुटी फ्रुटी टाकायची आहे, तुम्हाला जेवढी आवडते तेवढी तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। केकमध्ये खूप छान लागतं फ्लेवर। त्याच्यानंतर आपल्याला भांड्यामध्ये हे बॅटर आहे केकचं ते काढायचं आहे। वरतूनसुद्धा आपल्याला थोडीशी टुटी फ्रुटी टाकायची आहे आणि आपला केक बेक होण्यासाठी आपल्याला आता मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचं आहे। मायक्रोवेव्हसुद्धा आपला प्रीहीट झालेला आहे, साधारण 50 मिनिट लागतात बघा। 50 ते 60 मिनिटासाठी सेट करून ठेवायचं आणि मध्ये तुम्ही चेक करू शकता। तर 2-3 ठिकाणी आपल्याला टूथपिक टाकून बघायचं आहे आणि पूर्ण केक आपला थंड झाल्यानंतरच तो अनमोल्ड करायचा आहे। मस्त फुललेला आहे, अजिबात वाटत नाही की हा आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे। मस्त जसं ब्रिटानियाचा फ्रूट केक भेटतो सेम तसंच चवीला लागतो, खूप टेस्टी असा हा केक बनतो। एकदा या पद्धतीने तुम्ही गव्हाच्या पिठाचा केक बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल। मैद्याचा केक खाण्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही चविष्ट असा गव्हाच्या पिठाचा केक बनवू शकता।